नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री स्पेशल मस्त थाली बनवणार आहोत। त्यामध्ये साबुदाण्याची उसळ बनवणार आहोत आणि साबुदाण्याचे छान थालीपीठ बनवणार आहोत। साबुदाणा आणि मखाण्याची छान मस्त गोड खीर बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। उसळचे साहित्य बघूया। बघा, मी अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक उकळलेला आलू घेतलेला आहे आणि भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। चला आता आपण तो उसळ बनवायला घेऊया। बघा, कढई छान तापलेली आहे, त्यामध्ये अर्धी पडी मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमच त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची घालून घेऊया। मिरची सुद्धा छान व्यवस्थित परतून घेऊया। मिरची छान परतल्यानंतर आपण जो आलू उकडून घेतलेला आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। बघा, आलू छान असं तेलामध्ये परतून घेतल्याने आपली जी उसळ आहे ना ती खूप छान होते चवीला। बघा, अशा पद्धतीने आलू आपण परतून घेऊया। बघा, आलू व्यवस्थित परतल्यानंतर आपण इतर जे साहित्य घेतलेले ते घालू। सुरुवातीला आपण साबुदाणा घालून घेऊ। त्यानंतर अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। साबुदाणा तेलामध्ये परतल्याने आपली उसळ जी आहे ती बिलकुल चिकट होत नाही। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर आपण बघा चवीनुसार मीठ घालूया। या उसळमध्ये तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता, थोडीशी साखर सुद्धा घालू शकता। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की घाला। चवीला खूप छान आपली उसळ तयार होते। बघा, उसळ आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आता जे थालीपीठचे साहित्य बघूया। बघा, एक वाटी साबुदाणा भिजवला घेतलेला आहे, बारीक शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, एक आलू घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर थालीपीठ बनवायला सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला बघा साबुदाणा घेतलेला आहे, त्यानंतर बारीक करून शेंगदाण्याचे जे कूट घेतलेले आहे ते सुद्धा आपण घालून घेऊया। हिरवी मिरची घालून घ्या। हिरवी मिरची तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता। त्यानंतर जिरं घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालूया। यामध्ये तुम्ही सुद्धा लिंबाचा रस वापरू शकता, चवीला खूप छान होते। त्यानंतर बघा, उकडलेले जे आलू आहेत ते अशा पद्धतीने आपण कुचकरून घेऊया। आलू घातल्याने आपल्या थालीपीठला छान मस्त बाइंडिंग येते आणि मिश्रण तरी घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन मिश्रण थोडंसं सैलसर करून घ्यावं। बघा, व्यवस्थित आता आपण हे मिश्रण हाताने मिक्स करून घेऊया। बघा, व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे तयार। तुम्हाला जर थोडंसं घट्टसर वाटत असेल थोडंसं पाणी त्यामध्ये तुम्ही 1-2 चम्मच घेऊ शकता आणि व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेऊया। बघा, एवढ्या मिश्रणाचे 2 थालीपीठचे मस्त छान गोळे तयार होतात। बघा, आता 2 याचे गोळे तयार करून घेऊया आपण। बघा, अशा पद्धतीचे 2 गोळे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण आता हे थालीपीठ लाटण्यासाठी आपण एक बटर पेपर घेऊया आणि त्याला छान व्यवस्थित तेल लावून घेऊया। बघा, मी बटर पेपर घेतलेला आहे, याला असं आपण तेल लावून घेऊया, त्यामुळे जो आपला थालीपीठ आहे ते मस्त व्यवस्थित सुटेल तव्यावरती। बघा, अशा पद्धतीने आपण त्याला तेल लावून घेऊया। त्यानंतर आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊया। बघा, व्यवस्थित आपण हा गोळा गोड करून घेऊया, त्यामुळे जे आपल्या ज्या कडा आहेत ते क्रॅक होणार नाहीत। बघा, व्यवस्थित करून घेऊया आणि हाताचा पाण्याचा हात घेऊन आणि व्यवस्थित हे थालीपीठ आपण थापून घेऊया। मस्त जेवढं पातळ तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही थापू शकता। मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान शेकून घ्यायची। खूप छान थालीपीठ तयार होतात दह्याबरोबर किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता। बघा, मस्त आपलं थालीपीठ तयार होत आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला उपवासाची थाली कशी वाटलेली आहे। बघा, अशा पद्धतीने बघा मी थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे। बघा, छान असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। बघा, मी असं अगदी जाड पण नाही अगदी पातळ पण मध्यम आकाराचं असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे। त्याला व्यवस्थित मी 1 चम्मच तूप लावून घेतलेला आहे, तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। बघा, आता आपण त्यामध्ये जे थालीपीठ बनवलेलं आहे
तेलकट आपण तव्यावरती सोडून देऊया. बघा मस्त व्यवस्थित आपलं थालीपीठ निघलेलं आहे. त्याला सुद्धा मस्त व्यवस्थित तूप लावून घेऊया आणि दोन्ही बाजूला मस्त मंद आचेवर मस्त खरपूस होईपर्यंत शेकून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरं जे थालीपीठ आहे ते सुद्धा बनवून घेऊया. बघा अशा पद्धतीने मी दुसरं थालीपीठ सुद्धा बनवून घेतलेलं आहे. बघा थालीपीठ बनवून झालेलं आहे आपलं. उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन बोर होत असेल तर अशा पद्धतीचे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. बघा मस्त दोन्ही बाजून मस्त खरपूस असं हा थालीपीठ शेकून घेतलेला आहे. दह्याबरोबर किंवा तुम्ही शेंगदाणा चटणीबरोबर खाऊ शकता, खूप छान हे तयार होतात. बघा मस्त खरपूस शेकून झालेला आहे दोन्ही बाजूनी. आता हे थालीपीठ शेकून छान एका जाळीवरती तुम्ही काढून ठेवावे. मस्त थोडं बराच वेळ मस्त छान हे थालीपीठ कुरकुरीत राहतं. बघा मस्त थालीपीठ शेकून झालेलं आहे. बघा आपण आता एका जाळीवरती असे थालीपीठ काढून घेऊया, त्यामुळे आपले थालीपीठ आहे ना छान मस्त असं कुरकुरीत राहतं. त्यानंतर आपण जे दुसरं ते थालीपीठ बनवलेलं आहे ते सुद्धा आपण मस्त खमंग असं शेकून घेऊया. बघा व्यवस्थित मस्त थालीपीठ निघालेलं आहे आपलं. हे सुद्धा आपण आता खमंग असं मस्त शेकून घेऊया. बघा तूप लावल्याने थालीपीठची चव खूप वाढते. तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, पण तुपाने खूप छान हे थालीपीठ तयार होतात. बघा मस्त आपलं थालीपीठ दोन्ही बाजूनी आपण आता खमंग शेकून घेऊया. दुसरं थालीपीठ सुद्धा आपलं खमंग शेकून झालेलं आहे, ते सुद्धा आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया, जाळीवरतीच बाजूनी ठेवूया. त्यानंतर आपण मखाना खीरचे साहित्य बघूया. बघा 1 वाटी मखाना घेतलेला आहे, अर्धा वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, थोडीशी इलायची पूड घेतलेली आहे, 2 चम्मच तूप आणि ड्रायफ्रूटचे काप आणि 2 चम्मच साखर आणि दूध घेतलेलं आहे. बघा 1 ते 1.5 कप दूध घेतलेलं आहे. बघा पॅनमध्ये मी 1 चम्मच तूप घालून घेत आहे आणि मखाने छान मस्त खमंग आपण भाजून घेऊया. मखाने खमंग भाजल्याने आपली खीरची चवसुद्धा वाढते आणि खीर अगदी झटपट अशी आपली खीर तयार होते. बघा मखाने भाजून झालेले आहेत. मखाने सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर हे मखाने आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून छान मस्त बारीक करून घेऊया. बघा अशा पद्धतीचे आपल्याला मखाने वाटून घ्यायचे आहे. बघा व्यवस्थित भरड झालेली आहे मखाण्याची. त्यानंतर आपण आता खीर बनवायला घेऊया. बघा पॅनमध्ये परत मी 1 चम्मच तूप घातलेलं आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट घेतले ते सुद्धा आपण थोडंसं 10 सेकंद परतून घेऊया, त्यामुळे आपली खीर चविष्ट बनते. छान मस्त ड्रायफ्रूटसुद्धा कुरकुरीत बनतात. त्यानंतर आपण साबुदाणा घालूया, तो सुद्धा 10 सेकंद तुपामध्ये परतून घेऊया, त्यामुळे आपली जी खीर आहे ते अजिबात चिकट होणार नाही. मस्त अशी आपली चविष्ट खीर तयार होते. बघा आता साबुदाणासुद्धा भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण आता जे दूध घेतलेलं आहे दूध आपण घालून घेऊया. दूध घालून घेऊया. त्यानंतर साखर घेतलेली आहे 2 चम्मच, ती सुद्धा घालून घेऊया. त्यानंतर विलायची पूड घेतलेली आहे ती सुद्धा आपण घालूया. त्यानंतर आपण जी मखाण्याची भरड करून घेतली आहे ती सुद्धा घालून घेऊया आणि व्यवस्थित मस्त या खीरला एक उकळी काढून घेऊया. मखाण्याची खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही. बघा एक उकळी आली की छान मस्त मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं शिजायला ठेवायची. नंतर आपली बघा मस्त खमंग मखाण्याची खीर तयार होते आणि पौष्टिक अशी ही खीर तयार होते. उपवासाला नक्की ट्राय करून बघा. बघा आपली खीर झालेली आहे. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा मस्त अशी उसळ झालेली आहे, मस्त दाणेदार आपली. त्यानंतर बघा उपवासाची मी थालीपीठ बनवलेले आहे, ते आता आपण दहीबरोबर तुम्ही खाऊ शकता, खूप छान होतात. दही आहे. त्यानंतर आपण बनवलेली जी मखाना खीर आहे, साबुदाणा आणि मखाण्याची खीर जी बनवली आहे खूप मस्त तयार होते. बघा वरती सजावटीसाठी आपण थोडेसे ड्रायफ्रूट आणि वरून जे मखाने आहेत भाजून घेतले ते सुद्धा आपण घालून घेऊया, खूप छान तयार होते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या महाशिवरात्रीला नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.